ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आज काय आहे, आषाढी एकादशी, पंढरपूरची यात्रा. आज पंढरपूरला लाखोनी लोक गेलेत. आणि मग पंढरपूरचं महिमा काय आहे, पुंडलिका वरदे हार विठ्ठल, म्हणजे भगवंता तो पुंडलिक आईवडिलांची सेवा करतोय त्याला वर देईल. तर देव काय म्हणतो, मी वर द्यायला आलोय, मी इथं 28 युग झाले तसा उभा आहे, कमरावर हात ठेवला आहे, पण तो काही मागत नाही. आणि तो जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत मी काही इथून जाणार नाही. आणि मग घरी आल्यावर आपण काय करायचे, आईवडिलांची सेवा करायची. हा पंढरपूरचा मंत्र. काशीचं काय, श्रावण बाळ, भैरवनाथ, द्वारकेचा कृष्ण भगवान, हे अनुकरण आज आपल्याला करायचे. आज काय झाले, पाश्चात्य देशामध्ये संस्कृती नाही आहे, विचारधारा नाही आहे. आणि मग तिथं काय करतात, त्यांना म्हणाले ते करतात. तिथं बंधन नाही आहे, स्त्रीला बंधन नाही, मुलांना बंधन नाही. आणि ते अनुकरण आपले लोक करू राहिले. लोक पापाला बी येते नाही. कारण हे जे मुस्लिम लोकांनी जे काही असे पिक्चर काढलेत ना काल्पनिक, आजही मारामाऱ्या चालू आहे पाकिस्तान याच्यामध्ये, इराक इराणमध्ये. आणि त्या मारामारीचे पिक्चर आज आपल्या भारतामध्ये लोक पोरं काय झाले, मुली आणि मुलं बेडर झाली. पाप जिन्नस यांना माहीतच नाही. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईवडिलांची सेवा करा. बघा, मुलगं लहान असतं, त्याला काहीच कळत नाही. ते जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला गरज कोणाची असती, आईवडिलांची. पशुपक्षी का बाईना, पक्षी काय करतात, पिलाला मोठं करतात. आणि मग गाय प्राणी, आणि मग त्याला काय ज्ञान नसतं. पशु ते काय पाप पुण्य जाणती, त्यांना पाप आणि पुण्य माहीतच नाही. पण माणूस आहे, अरे तू जन्माला माणूस आला, तू किती शिकला, किती ग्रॅज्युएट झाला, त्याच्यापेक्षा तू माणूस आहे हे विसरला. म्हणून माणूस म्हणून जगण्याची कला, त्याचं नाव परमार्थ. पर म्हणजे दुसऱ्याचा विचार. आणि त्या मुलाला पशुपक्षी आणि माणूस काय करतो, लहानचा मोठा करतो. आणि तो ज्या वेळेला लहान असतो ना, त्याची सगळं संगोपन कोण, आई दूध पाजती, त्याला नाणू घालती, बॉटला धरून त्याला फिरवती. आणि मग तो मोठा होतो. आणि मग ते आईवडील कोण होतात, म्हातारे होतात. मग आईवडिलांना बॉटला कोणा फिरवायला पाहिजे, त्याला खाऊ ते आणतात. आईवडिलांना खाऊ कोणा आणायला पाहिजे. म्हणजे ही आताच्या जगामध्ये काय झालं, कलियुग आहे, हे बेमान युग आहे. या बेमान युगामध्ये मग निसर्ग काही धडा देऊ राहिला आहे. बघा, कंप्लीट 3 महिने झाले सारखा पाऊस पडू राहिला आहे. माणूस बदलला, निसर्ग बदलला. उन्मत्त मानवाला शिक्षा कोण देतो, निसर्ग. म्हणून हा कोणचा काळ, प्रलय काळ, प्रदूषण काळ. हा प्रदूषण काळ आलेला आहे. आणि उन्मत्त मानवाला मग आता तरी उघडा डोळे, अजून तरी सावध व्हा. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, आचार्य देवो भव, स्वाध्यायन मा प्रमदा, पांडुरंग शास्त्री आठवलेनी, मातृदेवो भव, आईबापांची सेवा करा. पितृदेवो भव, वडिलांची सेवा करा. गुरुजींना माना. आज मुलं गुरुजींनाही मानते नाही, अतिथीचा तर विचारच नाही. म्हणून ही जी संस्कृती उभी करण्याकरता आज आपली आषाढी वारी आहे. आणि प्रत्येकाने चुका होतात, चुकला तो माणूस, नाही चुकत तो देव. आता आपल्या चुका दुरुस्त करा, आईवडिलांची सेवा करा. तुम्हाला त्यांनी फिरवलेलं आहे, त्यांचं लक्ष ठेवा. पण नियती काय तुम्हाला सोडणार नाही. नियतीनं कोणालाच सोडलं नाही. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्मदिकांना चुकलं नाही. कर्माचे फळ रामानं काय केलं, परशुराम अवतारामध्ये आईचं शिर उडावलं. राम अवतारात ती काही झाली, तिला काय करायला लागला, वनवास भोगावा लागला. रामानं काय केलं, वालीला मारलं. राम अवतारात कृष्ण अवतार त्या वाल्यानं त्याचा काय केला, अंगठा फोडला. कर्मदेवांना चुकलं नाही, तुम्हाला चुकलं नाही. म्हणून कर्म करा, आईवडिलांची सेवा करा. हा जो चॅनल आहे, ह्या चॅनलमध्ये हेतू एकच आहे. हा खेडचा भैरव आहे. जसा साईबाबाचा प्रचार झाला आहे तसा इथला व्हावा. ह्या डोंगराळ भागात आदिवासी
यांना रोजगार मिळेल आणि आईवडिलांना जे विसरलेत त्यांना आठवण करून देण्याचं काम या चॅनलमधून आहे. तर कृपा करून हा व्हिडिओ बघा, दुसऱ्यांना शेअर करा आणि आज एकादशीच्या दिवशी आपण संकल्प करावा. जय भैरवनाथ महाराज की जय.